नमस्कार. आज लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्हाला आज भारतीय जनता पार्टीची उमेदवारी 19 मधून जाहीर झाली आणि निश्चितच आज पुन्हा एकदा काम करण्याची म्हणजे 2015 सालीसुद्धा लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून मला प्रभागाची सेवा करण्याची संधी मिळाली होती आणि आज पुन्हा एकदा आम्हाला ती संधी मिळाली. मी त्याबद्दल आमच्या दोन्ही नेतृत्वांचं या ठिकाणी आभार मानतो. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या काळामध्ये 2015 साली निवडून आलेले नगरसेवक हे कार्यान्वित नव्हते. म्हणजे अगदी 5 वर्षाचा कालखंड पाहिला तर नगरसेवक कुठे आहे हा प्रश्न या ठिकाणच्या नागरिकांना पडला होता. विकास कामांचा माध्यमातून या ठिकाणी जी विकास कामे घडायला पाहिजे होती ती कुठेही घडलेली दिसली नाहीत आणि त्यामुळेच या प्रभागाची जी काही म्हणजे आज जर का हाचा नवीन प्रभाग 19,000 पाहिला तर यामध्ये गावगावठाण, उच्चभ्रू आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच प्रकारच्या वसाहती या ठिकाणी आहेत. मग ह्या ठिकाणचे जे समस्या देखील आहेत त्या देखील वेगवेगळ्या स्तरावरच्या आहेत आणि ह्या सर्व सोडवण्यासाठी या ठिकाणी मी निश्चित लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहील. या ठिकाणी गावामधील अनेक जर रस्त्यांची दुरावस्था आहे, गावांमध्ये पाण्याचं 24 तासाचं या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी मार्गी लावणं, त्याचबरोबर आमचा सेक्टर 10 कडून सेक्टर 11च्या दिशेने जात असणारा जो MIDCच्या माध्यमातून येणारा नाला आहे त्या नाल्याला बंदिस्त करत त्यावर पार्किंगची व्यवस्था करता येईल का अशा पद्धतीचे देखील या ठिकाणी आम्ही काम हातामध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या सिडको वसाहती ज्या आहेत त्या आज त्याला 25 ते 30 वर्षाचा कालखंड झालेला आहे. मग त्या वसाहतींच्या अंतर्गत असणारे सिवरेज लाईनचे प्रश्न आहेत, त्या ठिकाणी पाण्याच्या लाईनचे प्रश्न आहेत. आम्हाला जे काही गोष्टी आमच्या स्वमाध्यमातून करता आल्या त्या सोसायटीमध्ये आम्ही स्वमाध्यमातून पोचलो. परंतु आज त्या समाजकारणाला राजकारणाची जोड मिळाल्यानंतर निश्चितच आमच्या ह्या सर्व सिडको वसाहतींमधील ह्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी त्या ठिकाणी मी निश्चित प्रयत्न करणार आहे.